बघू शकता इथे बघा मी लोडला हे कवर घालून घेतलेलं आहे आणि डिझाईन पण बघा तुम्ही खूप सुंदर दिसते। आपण ज्या गोष्टी काही स्वतः बनवतो ना, खूप त्याच्यामध्ये आपल्याला आनंद असतो आणि आपण मेहनतीनं ते केलेलं असतं। हे बघा बाजारामध्ये पण असं भेटणार नाही। खूप सुंदर इथे मी लोडचं कवर बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला। आता तुम्ही इथे फक्त माप घ्यायचं आपल्या लोडचं आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता। हे बघा सुंदर असं इथे आपलं लोडचं कवर तयार झालेलं आहे। नमस्कार सर्वांना, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये युनिक अशी डिझाईनचं तुम्हाला मी सोप्यावरचे जे आपले लोड असतात त्याच्यासाठी कवर बनवून दाखवणार आहे। 3 कलर घेतलेले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घ्यायचे। आता इथे बघा मी ब्लाऊज शिवते, तर हे ब्लाऊज शिवल्यानंतर कॉटनचे उरलेले ब्लाऊज पीस आहे। तुमच्याकडे छोटे छोटे तुकडे असतील तरी चालेल। आता इथे बघा रेड, येलो, नेव्ही ब्लू 3 कलर घेतलेले। आता इथे मी कटिंग करून घेतलेले आहे। स्क्वेअर मध्ये आपल्याला कटिंग करायचे आहे। चौकोनी कपडा घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे बघा याचं माप पण तुम्हाला सांगते। आता जो आपण मध्यभागी जो कपडा वापरणार आहोत तो आपल्याला कमी लागतो आणि दोन्ही साईडला आपण जोडतो तो कपडा आपल्याला थोडा जास्त लागतो। आता इथे बघा मी 4 इंच रुंदी 4 इंच लांबी दोन्ही आपल्याला सारखंच घ्यायचं आहे, रुंदी आणि लांबी। हे बघा सर्व कपडे ह्याच मापाने कटिंग करायचे तिन्ही पण। आता चला तुम्हाला मी मशीनवरती दाखवते। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असं इथे आपलं लोडचं कवर तयार होणार आहे। आता येलो कपडा मी मध्यभागी ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला येलो कपडा कमी लागतो। आता हा बघा येलो कपडा आहे तो आपल्याला असा मध्यभागी फोल्ड करायचा। बघू शकता आणि जी ओपन बाजू आहे ती वरच्या साईडला करायची। परत एकदा दाखवते, हे बघा असा मध्यभागी फोल्ड केला। बंद बाजू खालच्या बाजूला आली पाहिजे आणि ओपन बाजू वरच्या साईडला आली पाहिजे। आता मी तुम्हाला बघा इथे बघा खालच्या साईडला आहे ना नेव्ही ब्लूचा कपडा ठेवला, म्हणजे हा कलर ठेवलाय, मध्यभागी येलो कलर ठेवलाय बघा। आता याच्यावरती परत आपल्याला हा नेव्ही ब्लू ठेवायचा आहे। हे बघा म्हणजे दोन्ही एकच कलर आले पाहिजे, खालचा आणि वरचा, आणि मधला कलर वेगळा आला पाहिजे। आपल्याला आता शिलाई मारायची। आता शिलाई कुठे मारायची आहे तर कडेला शिलाई मारायची। बघू शकता इथे। चला आता मशीनवर मी शिवून दाखवते तुम्हाला। आता इथे आपल्याला हे बघा हा वरचा कपडा सरळ करायचा आहे आणि नखाने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। खालचा पण कपडा बघा सरळ केला, म्हणजे जे आपण वरचा आणि खालचा कपडा जोडला तो एकच साईडला आला पाहिजे। आता परत बघा येलो कपडा आहे तो मी इकडे केलेला आहे। बघू शकता मी कसं ठेवलेलं आहे ते। आता परत दुसऱ्या साईडला जसं आपण पहिल्या साईडला केलं तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला करायचं आहे आणि 2 कपडे घ्यायचे आहे। तशीच आपल्याला शिलाई मारायची। एवढंच लक्षात ठेवायची की वरच्या साईडला ओपन बाजू आली पाहिजे। आता हे पण कपडे आपल्याला समोरच्या बाजूला असे करून घ्यायचे। हे बघा खालचा बघू शकता दोन्ही साईडला एकसारखे कलर आले। मध्यभागी येलो कलर वापरलाय आपण। आता इथे काय करायचं लक्ष देऊन बघायचं आहे। हे बघा वरचा हा कपडा पकडला, दोन्ही साईडचे आपल्याला वरचे कपडे पकडायचे आहे आणि हे टोकं एकमेकावरती ठेवायचे आहे। आणि हा मधला येलो कलरचा कपडा आहे पिवळा, तो पण आपल्याला दोन्ही साईडला आला पाहिजे। समोर शिलाई एकदम समोरासमोर आली पाहिजे आणि जो पिवळा कपडा आहे तो दोन्ही साईडला पण आला पाहिजे आणि आपल्याला शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना आपल्याला बघा येलो कलरचा कपडा शिलाईमध्ये दोन्ही साईडला आला पाहिजे। लक्ष देऊन बघायचं आहे। एवढी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे, तुम्ही बघाल आता पुढे।
तुम्हाला नक्की आवडेल. बघू शकता इथे शिलाई मारून झालेली आहे. आता आपण इथे कपडा सरळ करून घेऊ. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा, शिलाई दिसणार नाही कुठेच, काहीच नाही. हे बघा, स्क्वेअरमध्ये कपडा कटिंग करायचा आहे, लक्ष देऊन बघायचं आहे. आता इथे बघा, ठीक आहे, एक झाला. आता मी तुम्हाला दुसरा बनवून दाखवते. तसाच हे बघा, येलो कलर घेतला आहे मी, मध्यभागी फोल्ड केला, ओपन बाजू वरच्या साईडला केली. आता इथे मी रेड कलरचा कपडा घेतला आहे. आता रेड कलर खाली ठेवायचा, येल्लो त्याच्यावरती ठेवायचा आणि अजून रेड त्याच्यावरती ठेवायचा. आणि जशी आपण पहिल्या कपड्यांवरती शिलाई मारली तशीच आपल्याला शिलाई मारायची आहे. हे बघा, आता आपल्याला रेड कलरचे कपडे समोर करून घ्यायचे आहे. हे बघा, आणि येलो कपडा एक साईडला करायचा आहे. परत आपल्याला आता पहिल्यासारखंच आता इथे खाली रेड ठेवायचा, मध्यभागी जो येलो कपडा आहे तो ठेवायचा आणि वरून परत रेड ठेवायचं. हे बघा, मी जशी करते तसंच तुम्ही पण करायचं आहे. आणि खूप सुंदर आपली डिझाईन तयार होते, दिसतं पण खूप सुंदर. असं तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि तुमच्या शेजारीचे वगैरे तुम्हाला येऊन विचारतील हे कसं बनवलं म्हणून. आता इथे बघा, शिलाई मारून झालेली आहे. आणि शिलाई मारताना एकदम कडेला नाही मारायची, थोडीशी अर्धा इंचाची शिलाई मारायची. हे बघा, दोन्ही कपडे एक साईडला करायचे. हे बघा, आता इथे परत हा रेड कपडा आहे वरचा, तो हे टोकं एकमेकावरती ठेवायचे, खालचे पण एकमेकावरती ठेवायचे. आणि मधला जो येलो कलरचा कपडा आहे तो दोन्ही साईडला आला पाहिजे. हे बघा, एक साईडला नाही गेला पाहिजे. हां, हे बघा, हा दोन्ही साईडला आला पाहिजे. आणि ही मधली शिलाई जी मारलेली आहे ती समोरासमोर आली पाहिजे. आणि दोन्ही साईडला कपडा येलो कलरचा सारखाच पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची. येलो कलरचा कपडा शिलाईतून बाहेर सुटला नाही पाहिजे, तो आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचाच आहे. आता मी शिलाई मारून घेते, तुम्हाला दाखवते. थोडासा वेळ लागतो पण खूप छान असं आपलं लोडचं कवर तयार होणार आहे. बघा, आता मी सरळ करून दाखवते. बघू शकता तुम्ही इथे सुंदर अशी आपली आतमधली डिझाईन तयार होते. तुम्ही कोणताही कलर वापरू शकता. आतून पण बघा तुम्ही, कुठे शिलाई पण दिसणार नाही. चला, आता असेच मी बनवून घेते आणि किती बनवले ते पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा, रेड कपडे इथे मी म्हणजे रेड कलर 4 बनवलेले आहे. हे बघा, आणि नेव्ही ब्लू पण मी 4 बनवलेले आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो म्हणून मी इथे बघा हे बनवून घेतले. तुम्हाला दोन्ही कलरचे एक एक बनवून दाखवले. बघू शकता. चला, आता हे जोडायचे कसे ते दाखवते. जोडताना आपल्याला बघा एक रेड कलर घ्यायचा आहे आणि एक इथे मी नेव्ही ब्लू घेतलेला आहे. विरुद्ध कलर घ्यायचा आहे आपल्याला. आता हे बघा, शिलाई मारायची आहे आपल्याला. बघू शकता इथे. आता इथे बघा, रेडच्या पुढे आपल्याला नेव्ही ब्लू ठेवायचा आहे. आता पहिल्यासारखंच अजून मी हे 2 जोडून घेते, नंतर तुम्हाला पुढे सांगते कसं जोडायचं आहे ते. बघू शकता. आता इथे बघा, नेव्ही ब्लूच्या पुढे मी रेड ठेवला आणि रेडच्या पुढे नेव्ही ब्लू ठेवला. आता आपल्याला हे दोन्ही जोडायचे. हे बघा, हा खालचा सरळ ठेवला आणि हा उलटा ठेवला. आपल्याला शिलाई मारायची. आता इथे मी 4 तुम्हाला जोडून दाखवले. असेच 4 मी आता जोडून घेते. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर इथे दिसतंय. बघू शकता इथे मी हे बघा 8 जोडून घेतलेले आहे. लोडचं कवर म्हणजे लोड थोडा मोठा असेल, थोडं मोठं घेतलं तरी चालेल.
आता इथे बघा हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे, थोडा शाईन आहे ते ह्या कपड्याला, तो मी बघा सरळ ठेवलेला आणि हा कपडा मी 10 इंच घेतलेला आहे. 10 इंच म्हणजे रुंदी 10 इंच घेतलेली आहे आणि लांबी जो आपण खालचा हा कपडा म्हणजे ही डिझाईन बनवली त्याच्या लांबीनं घेतलेला आहे. त्याच्या आधी बघा खालच्या साईडला माझ्याकडे इथे बेडशीट होतं आणि हे जाड बेडशीट नाही, पातळ बेडशीट आहे. शिलाई दिसू नये म्हणून मी हे बेडशीट याला चौबाजूना लावलेलं आहे. आता आपल्याला इथे कडेला बघा हा ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घ्यायचा आहे. खालचं आपण बनवलं त्यानुसारच लांबी घ्यायची आहे आणि रुंदी मी 10 इंच घेतलेली आहे. आता माझं लोडचं माप घेतलेलं आहे मी, त्याच्यानुसार मी बनवते. आता आपल्याला याच्यावरती संपूर्ण कडेला शिलाई मारायची. बघा खालचा कपडा सरळ ठेवला, त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा उलटा ठेवला. आता सरळ करून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला अशी दाब शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला आपल्याला ह्याच पद्धतीने ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी दोन्ही साईडला ब्लाऊज पीस जोडून घेतलेला आहे आणि दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे. आता इथे बघा हा थोडासा कपडा जास्त आहे, तो आतमध्ये असा अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती शिलाई मारायची. दोन्ही साईडला आपल्याला असंच करायचं आहे. शिलाई मारून झालेली आहे. आता इथे बघा आपल्याला नाडी घालण्यासाठी इथे बनवायचं आहे. बघा अर्धा इंच फोल्ड केलं आणि अजून 1 इंच फोल्ड केलं. आपल्याला याच्यामध्ये नाडी घालण्यासाठी इथे हे बनवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आता इथे बघा मी बेडशीट वापरलेलं आहे आणि हे जाड नाही, पातळच आहे. आता इथे बघा दोन्ही साईडला मी नाडी घालण्यासाठी बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बघा उलटं करून घ्यायचं आहे आणि हे टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना जिथे आपण बघा नाडी घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे तिथे शिलाई मारायची नाही. हे बघा इथून खालून शिलाई मारायला सुरुवात करायची. आता मी शिलाई मारून घेते. नसेल तर तुम्ही ओढणीचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचा वापर करू शकता. शिलाई दिसू नये म्हणून वरून जोडायचं आहे. इथे पण बघा वरती नाडी घालण्यासाठी जागा आपल्याला इथली ओपन ठेवायची आणि लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई लवकर उसवत नाही. आता इथे मी तुम्हाला एकच लोडचं कवर बनवून दाखवते. आता आपण इथे सरळ करून घेऊ. बघू शकता आता इथे कसं दिसतंय बघा. आता हे बघा दोन्ही साईडला बघा. आता याच्यासाठी आपल्याला नाडी बनवायची. आता इथे मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे. आता तो बघा असं एक साईडना फोल्ड केला, दुसऱ्या साईडना फोल्ड केला आणि अजून एकदा फोल्ड केला. आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यावर मी ही नाडी किंवा नॉड कवरला घालून घेते आणि मी तुम्हाला लोडला हे कवर घालून पण दाखवते, कसं दिसतं ते पण दाखवते. बघू शकता इथे बघा मी लोडला हे कवर घालून घेतलेलं आहे आणि डिझाईन पण बघा तुम्ही खूप सुंदर दिसते. आपण ज्या गोष्टी काही स्वतः बनवतो ना, खूप त्याच्यामध्ये आपल्याला आनंद असतो आणि आपण मेहनतीनं ते केलेलं असतं. हे बघा बाजारामध्ये पण असं भेटणार नाही. खूप सुंदर इथे मी लोडचं कवर बनवून दाखवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मला आवडला असेल तर नक्की लाईक पण करा. बघू शकता तुम्ही इथे फक्त माप घ्यायचं आपल्या लोडचं आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता. हे बघा सुंदर असं इथे आपलं लोडचं कवर तयार झाले.